सगळ्यांना माझा नमस्कार. जय भारत, जय मानव. माझे नाव नीता सोपान पाटील आहे. माझी ओळख अशी, माझा मुलगा अनुकूल सोपान पाटील हा प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल पाथर्डी फाटा इथे 5वी इयत्तेत आहे. आज आपल्या वक्तृत्व स्पर्धेसाठी मी बोलण्याचा विषय घेतला आहे ती हा विषय बोलण्यात खूप सोपा आहे, पण तिची कहाणी खूप मोठी आहे. ती आहे म्हणून घराला घरपण आहे. आई वडिलांचं माहेरचं फूल तीच असते. सासरी गेल्यावर आई वडिलांना सन्मानाने जगवणारी तीच असते. जसं दिवा संध्याकाळी आत आणि बाहेर दोन्हीकडे प्रकाश देतो, तशीच सासर आणि माहेर दोन्हीकडे प्रकाश देणारी तीच आहे. आयुष्याच्या वळणावर आपल्या जोडीदाराचा आधारस्तंभ तीच बनते. मुलाच्या डोळ्यात आले अश्रू तर तिच्याही डोळ्यात येतात अश्रू. अशी मायेचे सागर तीच असते. मुलगा चुकला तर मुलाला समजूत घालून, मुलाची चूक दाखवून त्याची पहिली शिक्षिका तीच बनते. सगळ्यांसाठी आवडीचा स्वयंपाक करते, सगळ्यात शेवट जेवायला बसते आणि जेवताना जर भाजी तिला पुरली नाही तर ती चटणीशी पोळी खाते, पण स्वतःसाठी भाजी नाही करत. अशी ती आळशी असते. स्वतःसाठी ती कधी विचार करत नाही, पण तिला ह्या गोष्टीचा कधी खंत राहत नाही, कारण तिला आनंद असतो. ती कुटुंबासाठी जगते. असतात तिचे भरपूर स्वप्न लग्ना अगोदरचे, पण लग्न झालं की तिचे सगळे स्वप्न ती कुटुंबात बघते. कुटुंब प्रगतीवर गेलं तर कुटुंबाचं यशात, कुटुंबाच्या स्वप्नात रंग भरणारी तीच असते. आपल्या मुलाची दिवसातून 2-3 वेळा तयारी करते, पण स्वतः आरशात बघायला तिला वेळ नाही. अशी ती धावपळीत असते, पण ह्या गोष्टीचाही तिला कधी खंत नाही. अशी निस्वार्थ, सगळ्यांसाठी निस्वार्थ जगणारी तीच असते. लोकांसाठी जग खूप मोठं आहे, पण तिला जर विचारलं तर तिचं जग फक्त तिचं कुटुंब आहे. जॉब करेल, सगळे पगार तिचा कुटुंबासाठी असतो. लोक म्हणतात आता मतलबी झालेत लोक, असं म्हणतात. स्वार्थ वाढलाय, मतलबी झालेत. पण आजच्या या मतलबी युगात पण कुटुंबाचं निस्वार्थ काम करणारी तीच आहे. तिचा त्याग हा फक्त आई म्हणून नसतो, तर सगळ्या नात्यांसाठी तिचा काही ना काही त्याग असतो. म्हणून तिच्याशिवाय कोणतंच नातं पूर्ण नाही. अशी परिपूर्ण एकमेव तीच आहे. पण तिला ह्या गोष्टीचा कधी अभिमान नाही. तिचं हसणं, तिचं बोलणं, तिचं रडणं सगळं तिच्या कुटुंबासाठी तिने समर्पित केलेलं असतं. अशी ती खरंच समाजबांधणीचा प्रमुख पाया असते. सगळ्या महिलांना समर्पित. सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय भारत, जय मानव.